आताच मी माझी एक्सरसाइज केली आणि माझ्या चेहऱ्यावरती ग्लो बघू शकत आहे, किती ग्लो आहे. खरंच मी रोज एक्सरसाइज करते त्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती असा वेगळाच ग्लो येतो. आधी एवढा ग्लो नसायचा. बघू शकता नॅचरल ग्लो आहे, अजून काहीच केलं नाही. एक्सरसाइज कंप्लीट झाली. इथे बिट्टू बिचारी आपली झोपली आहे आणि आता आमच्या इथे परत चालू झालं आहे काम. दिवस निघालं की तेच किचनमधलं सामान काढणं चालू आहे. तर किचन विचार वाजवी का म्हणतो इतना मत डायलॉग मारो कौन सा नहीं सजाया का. अभी मजा आएगा ना भिड़ो. काही नाही आणून फेकायचं आंबच करत बसली लोक आहे ना, नाहीतर मी करत बसणार आहे. तिला माहिती आहे मी करते. मी काहीही करू शकते. किती मला किती काम करू शकते. डेकोरेशनचं काम नाही झालं. मला डोक्याचा आउट ऑफ कव्हरेज एरिया झाली. जाऊ घासत आहे भांडी आणि मी बनवत आहे माझा शेक. आणि माझे मिस्टर आणि भाऊजी या दोघांना मी लावलंय कामाला. तुम्ही हे किचनमधलं सामान बाहेर न्या, कारण की कसं आहे ना, माझे मिस्टर 10 नंतर जातात. त्यानंतर मग हे बाकीचं सर्व भाऊजी मी आणि मीनू करत राहतो. तुम्हाला आजची गंमत सांगते. सकाळी ना मी एक्सरसाइज करायला घेतली त्यावेळेस ना माझं कोणतंच टी शर्ट मला दिसत नव्हतं, कारण की आमच्या रूममध्ये भरपूर कपडे आहेत. मी शोधाशोध केली पण मला काही भेटलं नाही. म्हटलं मला वेळ काही घालवायचा नाही, म्हणून मी इथे मिस्टरांचीच टी शर्ट घालून घेतली आणि एक्सरसाइज कंप्लीट केली. इथे मी माझा मिल्कशेक तयार केला, पण मी लगेच पिली नाही, कारण आंघोळ केल्याशिवाय आपल्या घशाच्या खाली काही जात नाही. पहिला आंघोळ केली, त्यानंतर तो फ्रीजमध्ये ठेवलेला शेक घेतला आणि लगेचच चहा ठेवून चहा पार्टी केली. काल आरुने ना एक ब्लिंकिटवरून मॅगीसारखंच काहीतरी बोलवलं होतं, जे फार तिखट होतं. ते त्याने केलं आणि खाल्लं. त्यानंतर त्याचे ओठ एवढे लाल झाले आणि एवढे सुजलेत ना, बिचाऱ्याच्या पोटात आग पडली होती, आग. आता इथे सामान काढलंय किचनमधलं. पाठीमागे आणून ठेवलाय गॅस आणि शेगडी स्वयंपाकासाठी. इथली तुम्हाला गंमत सांगते. ते काम करायला आले, त्यानंतर त्यांचा थोडासा ब्रेक झाला. मग मी काय केलं ना, इथेच भाजी वगैरे बनवली. त्यानंतर माझे सासरे माझे मिस्टर यांच्यासाठी चपात्या वगैरे टाकून घेतल्या. मग ते लगेचच आले कलरवाले. त्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर म्हणाले, ताई आता हे तुम्ही काढून घ्यायतलं, आता आम्ही इथे एकदा कामाला लागलो की मग तुम्हाला वेळ भेटणार नाही. त्यामुळे 5-6 चपात्या झाल्या आणि चपात्यांचं काम मला इथेच थांबवावं लागलं. घरामध्ये सर्वच नवीन गोष्टी घेणं चालू आहे म्हटल्यानंतर आमच्या इथे सेटअप बॉक्स देखील नवीन घेतला. ते दादा आले आणि जे सेटअप बॉक्सची सेटिंग होती त्यांची ते चालू, आणि इथे पुट्टीचं काम चालू झालं होतं किचनमध्ये. आता तुम्हाला सांगते, एवढा जीव वैतागला होता ना की असं वाटते कधी संपते काम आणि कधी आम्ही फ्री होतो. नवीन सेटअप बॉक्स बसवला म्हटल्यानंतर दादाला थोडा वेळच लागला, कारण ते सेटिंग करावं लागते फार त्याच्यामध्ये. आणि किचनमध्ये वालपुट्टीचा पहिला हात लावून काय लुक दिसत आहे यार, सच अ ब्युटिफुल. बघा बघा किती मटकाबाई आहे. बघा इकडे मटकाबाई, बघा बघा कशी हेअर काढते फ्रंटची. दाखव मम्मा, दाखव दाखव दाखव. शेरी गई मैं आई है. तर माझी बिट्टू गेली. आता मी पटकन माझे व्हिडिओ आहेत ती एडिट करते. एवढा तगदग चाललंय ना भाऊ, तुम्हाला काय सांगू. असं वाटतं कशाला तुम्ही काम काढलं रे. आणि मेन म्हणजे ना, आता माझ्या मुलीचा मला फोटो शूट करायचा आहे, व्हिडिओ शूट करायचा आहे, कारण तिचा येणार आहे बड्डे. आणि त्यात हे मध्येच काम आलं. एक तर ना तिचा पहिला बड्डे होता त्यावेळेस आम्ही गेलो होतो भोपाळला, म्हणजे मध्य प्रदेशला. तर त्यावेळेस आमचं हे सर्व शूट वगैरेच आहे ते झालंच नाही. म्हटलं जाऊ द्या, नाही झालं तर मग आम्ही बड्डेच केला होता. पण यावेळेस म्हटलं आपण मस्त शूट करूया. खूप छान थीम ठेवलेली आहे मी, जे इंस्टाग्रामवर खूप व्हायरल आहे. तर आता त्याचं मला सामान वगैरे आणायचं होतं. तर ड्रेस मी करून बघणार होती. तसे तर मी तिला ऑनलाईन खूप ड्रेस आणलेलेच आहेत, पण माझं असं म्हणणं होतं तर ट्रेंडिंग चालू आहे तो आपण करूया काहीतरी युनिक, म्हणजे काहीतरी नवीन, असं माझं चालू आहे. पण 2 दिवस झाले मी सामान आणते चालू आहे. पण घरातली कामं पूर्ण दिवस निस्तारता संध्याकाळ होतो आणि मला जायला वेळच मिळत नाही. व्हिडिओ एडिट करते आणि माझं जे काम आहे ते आवडते. आणि मग नंतर मी तुझे पप्पा आली की आम्ही लगेच, मी जशा अवस्थेत आहे तशाच अवस्थेत निघणे, कारण की तयार व्हा आणि परत टाईमपास करा. थोडा वेळ करण्यापेक्षा म्हटलं जसं आहे तसं जाऊ आणि जे सामान मला लागते ते घेऊन येऊ. कारण मला खूप छान शूट करायचं माझ्या पिल्लूचा, एवढंसं होतं. पण त्यावेळेस माझं झालं नाही काही कारणास्तव, कारण की आम्ही मध्येच
टूर काढला होता बाहेर फिरायचा, पण यावर्षी म्हटलं आपण करायचं, तर हे काम आलंय. काय माहिती कसं होईल, माझ्या मनासारखा तो शूट होईल की नाही होईल काही आयडिया नाही, पण मला असं वाटते की मी जसा विचार केला आहे तिचा शूट झाला पाहिजे तसा झाला पाहिजे. तर बघू काय होते, मग तुम्हाला अपडेट तर मिळतच राहील काय होणार काय नाही. बाहेर थोडा वेळ मी बिट्टूसोबत खेळली आणि इथे ना आमच्या थोडंसं पाठीमागचं काम केलं, जिथे भाऊजीने आता पाणी टाकलंय. एकदा का बिट्टू माझ्यासोबत खेळायला लागली तर मग विचारूच नका ना, मग मला ती किचनमध्ये काम करू देईल, कुठे बसू देईल, फक्त बस मम्मी माझ्यासोबत खेळ. कसं तरी मी पिक्चर सोडून किचनमध्ये आली होती, पण तरी ती माझ्या पाठोपाठ आलीच. आज मी जरा किचनमध्ये स्वयंपाक करायला लवकरच घेतलं, कारण की आज माझा विचार होता की आज जायचंय म्हणजे जायचंय आपल्याला संध्याकाळी बिट्टूच्या सामानसाठी. कोणताही शूट करायचा म्हटलं तर त्याआधी आपल्याला बरीच तयारी करावी लागते, छोट्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत लक्ष द्यावं लागते. कोणतं सामान लागणार आहे, कोणतं आपण शूट करणार आहोत, कोणती थीम ठेवणार आहोत. आता तुम्हाला पुढे दिसेलच की मी काय काय लुक केलं होतं बिट्टूचं, काय काय ज्वेलरी घेतली, काय काय सामान आणून ठेवलं होतं. काल आणि परवा व्हिडिओ यासाठी झाला नाही कारण की मी 2 दिवस शूटमध्येच होती बिट्टूच्या. संध्याकाळ झाली म्हणजे 6 वाजले होते. आता जाऊन निघाले होते त्यांच्या ड्युटीवर, पाणी वगैरे भरून घेतलं. इकडे तिकडे थोडा चांबार चौकशा केल्या माझ्याशी. जाऊला केला बाय आणि मी आली किचनमध्ये, कारण मला आता चिकन जे आहे ते टाकायचं होतं बॉईल करायला. एकदम प्रकाशच पडलाय कलर लावल्यामुळे, अजून कलर पण नाही लावलाय, फक्त पुट्टी गेली आहे. ते एवढा उजेड पडते माझ्या कॅमेरामध्ये, नाही तर एकदम अंधार अंधार घुसट घुसट दिसतो. खरंच काही केल्यामुळे थोडा तरी बदल होतोच, खरंच होतो. मग ते आपलं आयुष्य असो किंवा कलर. सही पकडे हैं. ज्यावेळेस मी चिकन बॉईल करण्यासाठी टाकते ना, तर थोडंसं तेल, कांदा, टोमॅटो, मीठ आणि त्यासोबतच तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि टोमॅटो देखील टाकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये मी थोडा वरून कोथिंबीर पण टाकते. एकदा तुम्ही असं करून बघा, खरंच तुमचं चिकन एवढं टेस्टी बनते ना, सूप तर सूप, भाजी पण खूप टेस्टी बनते. 2 मिनटं झाल्यानंतर ना मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि त्याच्यावरच पाणी टाकलं, जेवढं आता मला चिकन बॉईल करण्यासाठी लागेल. सतत पाणी नाही टाकायचं, फक्त एकदाच पाणी टाकायचं आणि त्याची तुम्ही चव बघा. तुम्ही करून बघा, मग तुम्हालाच लक्षात येईल. काहीही म्हणा, किचन माझं भारी दिसतंय. फक्त पुट्टी गेली तर एवढा फरक पडलाय, एकदम नवीन झाल्यासारखं वाटते जरा. थोड्याच वेळात आपलं चिकन बॉईल झाला आणि इथे तरीवात चिकनची भाजी बनवली. त्यानंतर मी तयारी करायला घेतली. तशी तर मी तशीच जाणार होती, पण नंतर लक्षात आलं की परवाच्या दिवशी मी तशीच गेली होती आणि माझ्या फॉलोअर भेटल्या होत्या आणि हे नेहमी माझ्यासोबत होतेच. ज्यावेळेस मी काम करत असताना जशी आवाज येत तशी गेली ना की लगेच माझे फॉलोअर भेटणार, आणि चांगली गेली ना तर कधीच भेटणार नाही. कोणी भेटो अथवा ना भेटो, पण आपण चांगलं जायचं म्हटलं. मग काय थोडासा एक्स्ट्रा स्प्रे पण मारून घेतला. तशी तर बिट्टू कधी माझ्या मागे लागत नाही, पण आज तिला माझ्यासोबतच यायचं होतं. जसं की तिला समजलं की मम्मी फक्त माझ्या शॉपिंगसाठी जात आहे. इंस्टाग्रामवरती व्हायरल असा व्हिडिओ चालू आहे. हे जे तुम्हाला पेपर दिसतंय ना, तो पेपर असा रॅप करून आणि त्याला फ्लावर वगैरे लावून. तरी मी इथे पहिला आली होती फ्लावरच्या दुकानामध्ये. दादाला बजेट वगैरे विचारला, तर मला त्यांच्याकडून ड्रेस करून घ्यायचा नव्हता, मला स्वतः बनवायचा होता. पण दादा म्हणाले की तुम्हाला त्याच भावामध्ये तो मिळतोय ताई, तर असं करा तुम्ही माझ्याकडूनच बनवून घ्या. दादाला म्हटलं मी तुम्हाला कळवते, कारण की खूप प्राईस जास्त झाली होती त्याची. मी ऑनलाईन पण तो ड्रेस बघितला होता, पण ऑनलाईनमध्ये पण सेम रेट आहेत. घरामध्ये विचार चालू होता नवीन टी व्ही घ्यायचा, तर आम्ही त्या रोडनेच होतो. तर तिथे दिसलं मला हे मित्तल इलेक्ट्रॉनिक, तर आम्ही तिथे गेलो होतो टी व्ही वगैरे बघायला. पण आम्ही मेजरमेंट घेऊन गेलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला काही आयडिया आली नाही. ते म्हणाले तुम्ही मोजून घेऊन या. त्यांना ठीक आहे म्हटलं आणि आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे फ्लावरच्याच ठिकाणी आलो. तिथे मी विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आज तुम्हाला भेटणार नाही, पण उद्या परवा तुम्हाला नक्की भेटेल. आणि हे आहे टावर, आमच्या अकोल्याची शान आणि बाण. आणि तिथेच चालू होता मेला. तर चला म्हटलं थोडासा तुम्हाला मेला पण दाखवा, फिलिंग जरा बेटर वाटेल. जिथे जिथे फ्लावर मिळतात तिथे तिथे आम्ही सर्व चौकशी केली, पण ते काही जमलं नाही. पेट्रोल टाकून एवढ्या लांब आलो म्हटल्यानंतर मी आहे कंजूसबाई, चला म्हटलं थोडीशी ज्वेलरीज घेऊन घेऊया.
थीम मी तीच ठेवली होती, तर त्यानुसारच मी इथे बिट्टूची ज्वेलरी सिलेक्ट करत होती. इथे त्यांनी मला 2 माळा दाखवल्या, एक होती व्हाईट कलरची आणि एक होती थोडीशी स्किन कलरची. मग मी हीच घेतली. त्यानंतर आम्ही हे डोक्यावर टाच ठेवतात ते देखील बघितले. मग मी गेली तिथेच बाजूला दुकानं आहेत, तर दुसऱ्या दुकानामध्ये तिथे गेल्यानंतर मला जसं ताज पाहिजे होतं सेम टू सेम तिथे मिळालं. त्यानंतर ना माझी एक थोडीशी सवय आहे, मला एखादी वस्तू आवडली ना ती मी घेत नाही, पण त्याची किंमत विचारते आणि जेव्हा गरज पडते त्यावेळेस मग मी तिथे जाऊन ती वस्तू घेते. त्याने काय होते माहिती आहे का, आपल्याला जर ती 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षाने ती वस्तू घ्यायची असेल तर त्याचा आपल्याला रेट माहिती असते. त्यामुळे आपण दुसरीकडे शोधाशोध करत नाही, डायरेक्ट त्या दुकानामध्ये जातो आणि त्याला पैसे घेऊन आपण वस्तू घेऊन घेतो. तुम्हाला मी माझं सिक्रेट सांगितलं, पण तुम्ही दुसरं कोणाला सांगू नका बरं का. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. बाहेर मी आली आणि थोडासा माझ्या मोबाईलमध्ये मटका गेला नाही, हे तर होऊच शकत नाही भाऊ. कॅमेरा हा आपल्याकडे आलाच पाहिजे, कारण की आपल्या पैशाने विकत घेतलाय. इथे थांबलो होतो आम्ही आमच्या हॉलमधले स्विच बोर्ड घ्यायला, पण दादा जरा खूप बिझी दिसत, म्हणून म्हटलं चला. बघता बघता वाजून गेले होते 10. आता मला खूप भूक लागली होती आणि बाहेरचं मला खायचं नव्हतं, कारण मी एवढ्या रात्रीचं बाहेर अजिबातच खात नाही. चला प्रवासात आपण असेल तेव्हा ठीक आहे, पण आता घरी आपण आहोत आणि बाहेरचं खावं मला तरी नाही वाटत. कपडे चेंज करून डायरेक्ट आले ना भाऊ प्लेट घेऊन मी किचनमध्ये, कारण की भूकच तेवढी लागली होती. आता अनावर झालं होतं मला. घरातल्यांनी आता लगभग अंग टाकलं होतं, म्हणजे झोपेच्याच तयारीत होते. पण माझा चेहरा जरा राहिला आता वॉश करायचा, कारण की मी थोडीशी बसली होती. आणि मग मी गेली पाठीमागे चेहरा वॉश करते म्हटलं, तर एवढा पाऊस आला ना, सर्वांना मी उठवलं उठा उठा उठा, कारण आमचं सर्व सामान बाहेर होतं. मग घरातले सर्वच उठले, सामान आतमध्ये घेतलं. असं आता माझा आजचा दिवस ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.